नमस्कार मंडळी, मी सचिन सुरेश. नमस्कार, मी शीतल पाठक. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे धीनाधीन धा. आपल्या या धीनाधीन धा कार्यक्रमामध्ये आता लोकनृत्याची स्पर्धा सुरू आहे. म्हणजे आपल्याला या मंचावर वेगवेगळी लोकनृत्य पाहायला मिळतात. त्या अन्वये आपल्याला ही एक वेगळी मेजवानीच मिळत आहे. मग सचिन, आज आपल्याला कोणती वेगवेगळी लोकनृत्य बघायला मिळतात, लगेच बघूयात. हो, पण त्या अगोदर आपण स्वागत करूया आपल्या मान्यवर परीक्षकांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सर्वांचे लाडके सदानंद राणे सर यांचं. आज धीनाधीन धा या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आलेल्या सर्व कलाकारांचे हार्दिक स्वागत आहे आणि सर्वांना शुभेच्छा. त्यानंतर स्वागत करूया सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे सर यांचं. नमस्कार. धीनाधीन धा च्या आजच्या भागातील सर्व स्पर्धकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे आपण स्वागत करूया इथे उपस्थित असलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचं आणि तिथे घरी बसून हा कार्यक्रम बघणाऱ्या रसिक प्रेक्षकांचं देखील अगदी मनापासून स्वागत. अरे सचिन, मी करत होते ना स्वागत. तर मला वाटलं तू थांबलीस, अडकलीस म्हणून मी आपलं बोलून टाकलं. एवढं काय मनावर घेऊन. हे बघ, तू सिनियर आहेस ना, म्हणून खूपच रुबाब गाजवतोस माझ्यावर. थोडं तरी घाबर ना मला. का? हे बघ, मी ना काही करू शकते, कारण मी नारी आहे आणि नारी म्हणजे शक्ती. अच्छा, नारी म्हणजे शक्ती. हो. आणि मग पुरुष म्हणजे काय, सहनशक्ती? बरं मला सांग, गाडी आणि बायको यांच्यामध्ये काय फरक आहे? काय फरक आहे तूच सांग. काय? अगं, गाडी बिघडली की बंद पडते आणि बायको बिघडली की सुरू होते. इतका फालतू आहेस ना की काही म्हणजे त्याला काही बोलताच येत नाही. एक मिनिट, अजून एक सोपा प्रश्न तुला विचारतो. मला सांग, बाय द वे, तू नारी शक्ती आहेस ना, अशी कुठली गोष्ट आहे, म्हणजे असं कुठलं काम आहे की जे बायका करूच शकत नाही? असं कोणतंच काम नाहीये. अगं आहे. नाही रे. अगं, फायर ब्रिगेडचं काम. ते कसं काय? म्हणजे चिडणार नसशील तर सांगतो. सांग. कसं आहे, बायकांचं काम हे आग लावण्याचं आहे ना, विझवण्याचं काम त्या कसं करणार? इतकं फालतू आहेस ना, तुझ्या याच विचारांमुळे ना तुझं लग्न झालेलं नाहीये, कळलं ना? बरं, आपल्याला माझं लग्न झालं नाही याच्यामुळे जो काही आत्ता आनंद झालेला आहे मला, त्या आनंदाच्या प्रित्यर्थ मी तुम्हाला आता पुढचं नृत्य दाखवत आहे. हो, मग पुढचं नृत्य आहे गेंडी. काय? गेंडी नृत्य नाव आहे नृत्याचं, गेंडी नृत्य. ओके. आणि ते सादर करतायत आई एकविरा कलामंच विरार.
खूपच छान, खूप वेगळं नृत्य आणि खूपच एनर्जेटिक परफॉर्मन्स होता तुमचा, खरंय है खरंय. ना? मस्त. ते आई एकविरा कलामंच कुठे विरार साईडला अर्नाळा जे गाव आहे तिकडचे ना तुम्ही, फारच छान. हा म्हणजे एक्झॅक्टली अर्नाळाच का कुठलं वेगळं गाव आहे का काय आहे? अर्नाळा. तुला जायचंय का? आपल्या प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत का? नाही ना? एक तर लग्न करायचं नाहीये, त्यात वाईट साईड सल्ले द्यायचे. आपण डायरेक्ट सल्ला आता परीक्षकांना विचारूया, हो ना? हा. तर सगळ्यात आधी सुभाष सर तुम्हाला विचारते, तुम्हाला हे नृत्य कसं वाटलं? मस्त, खूप छान ज्या पद्धतीने तुम्ही सादर केलं. मला एक विचारायचं होतं, 6 मुली 4 मुलं, एक मुलगा आला नाही का 2 मुलं आले नाहीत? नाही सर, ॲज अ कोरिओग्राफी म्हणून मी तसं ठेवलेलं. अच्छा अच्छा, हा कुठला प्रकार आहे? आज छत्तीसगडतील गेंडी नृत्य आहे. हा बस्तर राज्यात केला जातो. कधी केला जातो हा? ते पावसाळ्याचे प्रसंगी असतो ना, ते आपल्या इष्ट देवताला नमन करून हा नृत्य सादर केला जातो. काय कुठलं फेस्टिवल असतं? त्यांचं शेतीचे आधी ते फेस्ट करतात ना, ते नाव देवाला आयना देवीचा तो एक पूजा असते, फेस्टिवलचं त्याला नाव नमन काय? करून आयना देवीचा उत्सव असतो. बागबंदी फेस्टिवल, त्या फेस्टिवलला केला जातो. तर कधीपर्यंत करतात? सणात पण करतात, ते कुठला प्रसंग असतो त्या ठिकाणी नाही. पण केला जातो. पावसापासून, पावसाळ्यात जून पासून सुरू होतो, ऑगस्ट पर्यंत, पोळा सणापर्यंत ते लोक हे नृत्य सादर करतात. या काठ्यांना काय म्हणतात? गेंडी. या का वापरतात? या आता जंगलात जेव्हा पुरुष जातात किंवा स्त्रिया जातात, ते कीटक, साप वगैरे यांना दूर करण्यासाठी हे काठ्या वापरले जातात. तो जो भाग आहे छत्तीसगड, मध्य प्रदेश, हा जो भाग आहे, त्या भागात सरपटणारे प्राणी खूप असायचे. त्यावेळेचा जो प्रकार होता, त्यामुळे ते लोक गेंडी वापरायचे. या प्रकारच्या काठ्या. पण त्याची साईज किती असायची? म्हणजे किती फुटाची ती काठी असायची उंची? 6.5 फूट. नाही नाही, किती फुटावर? 2-3. 3 फुटाची त्यांची ती हाईट असायची. हा जो डोक्यावर फेटा बांधलाय तुम्ही, काय बांधलाय त्याला, काय म्हणतात? तो बरोबर बांधलाय तुम्ही? हो सर. नाही, कसं आहे, त्याची बांधण्याची एक पद्धत असते. आता कसं आहे, ते मुराचं पिसं आणि फुलाची जे वेगवेगळी फुलं तुम्ही रोवली आहेत, तर त्याचं तुम्ही गाठ मारल्यासारखं, ते गाठोडं बांधल्यासारखं बांधलंय मागे, त्यामुळे ते विचित्र दिसतंय. त्याच्या विशिष्ट पद्धतीने ते बांधलं जातं, जेणेकरून ते दिसतंही छान. आणि ते डोक्यावर मी आता जे तुमच्या मुलांनी बांधलेलं आहे ते तेवढं काही छान वाटत नाही आहे. त्या काळ्या पट्ट्या ज्या आहेत त्या कसल्या आहेत? कवड्याच्या पट्ट्या आहेत. खरं तर कवड्याच्या हे त्या विभागात एवढं वापरलं जात नाही. प्रत्येकाच्या हातात किंवा दंडामध्ये तो ताईत असायला पाहिजे, तर त्या पद्धतीने ते तुम्ही डिझाईन करायला पाहिजे होतं. ह्या गाण्याचा अर्थ काय? मला असं कुतूहल आहे थोडं. 3 पुरुषांचं हे गाणं आहे. ते एकमेकांना ते सजलेलं असतात, ते त्यांना प्रोत्साहन करतात की तू सजून आले. आपण वेगवेगळ्या प्रकारचे कंबरपट्टा, साडी वगैरे घातल्या. हा प्रसंग या गाण्यामध्ये दाखवला. रेलो म्हणजे काय? गाण्यात बऱ्याच वेळा आलं, रेलो रेलो रेलो, असं बऱ्याच वेळा आलं. काय रेलो म्हणजे काय? तो गौण माडिया जमातीचा रेला नावाचा एक नृत्य प्रकार आहे. तर तुम्ही हा शब्द वापरता किंवा तुम्ही हे गाणं गाता, तर त्याची माहिती तुम्हाला असायला पाहिजे. तुम्ही पायात तुम्ही ज्या कवड्या घातलेल्या आहेत, तर मला असं म्हणायचं होतं की घुंगरू वापरतात ते लोक. मी विचारलं 6 आणि 4 का, तर कोरिओग्राफी हा नावाचा शब्द तुम्ही वापरलात. एंट्री केल्यानंतर बसलेले होते त्यावेळेला इकडचा पहिला मुलगा या साईडला बसलेला, हा सगळ्यांच्या माना लेफ्टला, तुझी राईटला. तर मग कोरिओग्राफी हा शब्द असेल तर क्लीन कोरिओग्राफी असायला पाहिजे, सगळ्यांच्या राईट, सगळ्यांच्या लेफ्ट. एंट्री केल्यानंतर ज्यावेळेला पहिलं सर्कल होतं, ज्यावेळेला 1 2 3 किक, 1 2 3 किक, ही मुलगी मधली, ताई तू हात वरती कर. हिचे पाय उलटे चालले होते. जेव्हा मुलींचा राईट येतो तिच्या एकटीचा लेफ्ट येत होता. आणि ते हळूहळू सर्कल पूर्ण झालं तेव्हा तिने मॅच केले ते पाय. कसं होतं की शेवटी हे गोष्टी पण विचार केल्या जातात. तुम्ही पडलात, टेक्निकल फॉल्ट आपण इथे हे करणार नाही, ते घसरू शकतो, पाय घसरू शकतो, काही होऊ शकतं. त्यामुळे ह्या ज्यावेळेला कोरिओग्राफी होते, जेव्हा डान्स मुवमेंट होतात, त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार करा. बाकी तुम्ही छान परफॉर्म केलंय. जर का पुढे आलात तर अजून चांगलं परफॉर्म करा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. राणे सरांना विचारतो, सर आपली प्रतिक्रिया काय आहे? नृत्य खूप छान केलं तुम्ही. स्पष्ट बोलतो, पायामध्ये कवड्या बांधत नाहीत. कवड्या हा देवाचं लक्षण असतं. ते पायाखाली, पायाजवळ बांधणार नाहीत कधीच, गळ्यात घालतील पण ते पायात बांधणार नाही. तिथे घुंगरूच पाहिजे होते, नसले घुंगरू तरी चालले असतं.
भारतातल्या कुठल्या डान्समध्ये एकटाच गातोय आणि बाकीचे नाचतं असं नाव होतं. सगळेजणच गातात. गायल्यामुळे तुमच्या चेहऱ्याचे भाव पण चेंज होतात, वेगळे दिसतात, जे नृत्यासाठी पाहिजेत आवश्यक आहे ते. त्यामुळे तुम्ही कॉस्ट्युमचा विचार, जे ऑर्नामेंट घालणं त्याचा विचार, फुलं कुठली वापरतात त्याचा विचार, म्हणजे कोरिओग्राफर सकट सगळ्यांना माहिती असायला पाहिजे नृत्य काय, कुठे करतात, कधी करतात, का करतात, प्रत्येक वस्तूची माहिती ही सगळी पाहिजे तुम्हाला. प्रत्येक डान्सरला माहिती असायला पाहिजे की हे याला हे म्हणतात, त्याला हे म्हणतात, एक अभ्यास म्हणून त्याच्यामध्ये. ठीक आहे, बाकी तुम्ही छान केलं, धन्यवाद. आणि आता वेळ झालेली आहे ती एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बरं, आता तुला एक सोपा प्रश्न विचारतो. मला सांग, सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले, या गोष्टीवरून आपल्याला काय बोध होतो? मगाशीच बोलले ना मी, नारी शक्ती. अगं नाही ग, मग काय आता? जरा त्यातनं बाहेर पड. एक अतिशय महत्वाचा बोध असा होतो की यम असू दे नाही तर मृत्यू, तुम्हाला तुमच्या बायकोपासून कोणीही वाचवू शकत नाही. त्यामुळे काय ना, मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगतो की नेहमी आपल्या बायकोवर खूप प्रेम करा आणि हसत राहा. हे योग्य आहे तुझं. हा, बरोबर आहे. कारण तुमच्या समोर ना दुसरा काही पर्यायच नाहीये. हो का? आता लग्न केलं ना, आता हसा. पण सचिन, माझ्याकडे तुर्तास एक पर्याय आहे. काय? पुढचं नृत्य. हा, आणि ते पुढचं नृत्य आहे कोळी नृत्य. आणि ते आपल्या समोर सादर करायला येणारी संस्था आहे हेरंब ग्रुप, वरळी, मुंबई.
वा, छान मजा आली हो ना. अगदी मग काय. हो ना? पण तुझ्या प्रतिक्रियेपेक्षा ही परीक्षकांची प्रतिक्रिया महत्वाची आहे या हो ना. कार्यक्रमात. बरं, तेव्हा या कोळ्याच्या जाळ्यात परीक्षक अडकलेत का ते तर आपण परीक्षकांना विचारूया. राणे सर, आपली काय प्रतिक्रिया? नृत्य सुंदर केलं तुम्ही. फोर्स पण होता, जोश पण होता सर. पण ज्यावेळेला आपण एका वेगळ्या प्रकारच्या स्पर्धेमध्ये भाग घेतो, उदाहरणार्थ आपला हा दिनादिन 10 कार्यक्रम जो संपूर्ण भारतामध्ये नाही भारताच्या बाहेरही पाहिला जातो, आणि मग ह्या प्रकारचं हे नृत्य आहे असं त्याची छाप पडते. मग त्या काही गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये पाळल्या नाहीत असं मला वाटतंय. गाणं तुम्हाला माहिती आहे का कोणाचं आहे? वेसावकर आणि मंडळी काशीनाथ चिंचई म्हणून आहे, काशीनाथ चिंचेत. त्यांचं ते गाणं आहे. अशा गाण्यावरती ज्या स्टेप्स पाहिजेत त्या मला कोळीच्या स्टेप वाटत नव्हत्या. तुम्ही सगळ्या मॉडर्न स्टेप केल्या. आता ते कानात झुमके घेतले एवढे मोठे. झुमके नाही घालत ते लोकांच्या कुड्या असतात, मोठ्या कुड्या असतात, लांबून दिसतात. वल्लं तुम्ही फक्त सुरुवातीला वापरलं, नंतर वापरलंच नाही. सागरावर जातं तर घ्या ना मध्ये वल्ल्याची स्टेप एखादी चालली असते त्याच्यामध्ये. कोळी ज्या बायका आहेत त्यांना फुलं खूप आवडतात, भरपूर फुलं. म्हणजे आम्ही तर त्यावेळेला म्हणायचो की फ्लॉवर पॉट आहे, डोक्याचा फ्लॉवर पॉट केला आहे असं आम्ही म्हणायचो. एवढी फुलं घातलेली असतात. तुम्ही एक आपला पांढरा गजरा घातला, बाकी तुम्ही ओव्हरऑल चांगलं केलं, पण तो कोळी नृत्य वाटत नव्हतं असं मला वाटतंय. आम्हाला मान्य आहे त्यात काही कोळी स्टेप म्हणजे थोडं कमी होत्या, पण आम्ही प्रयत्न केला. नेक्स्ट टाइम आम्ही त्या सुधारू. मी आता सुभाष सरांना विचारेन की सर तुम्हाला हे कोळी नृत्य कसं वाटलं. वा, मस्त, थँक्यू सर. छान डान्स केला तुम्ही. थँक्यू ह्या ज्या साड्या आहेत ते कोळी किती वार साड्या नेसतात? सर. साधारण 16 वार. तुम्ही समोर येऊन ज्यावेळेला बसता तेव्हा एक लाईन येते, नारद निघालाय सोन्याचा सोन्याचा, मान देवाला. दर्याचा. हां. तर त्यावेळेला जर का तुम्ही काहीतरी तुमच्याकडे थाळ्या वगैरे असत्या आणि प्रॉपर एक पूजेचं काहीतरी कॉन्सेप्ट केली असतं अजून चांगलं वाटलं असतं. लोकनृत्य कसं असावं हे जर का या मंचावरून जात असेल आणि ती स्पर्धा असेल तर ते चांगलं व्हायला पाहिजे. एंट्री केली, 2 मुली आतमध्ये आल्या, मागची 3री मुलगी आली नाही, लेट झाली. टोपल्या पुढे ठेवायला येताना आमच्या राईटची मुलगी, कॉर्नरची मुलगी, तू हातवरती कर, तू टोपली ठेवायला लेट पुढे आली. डान्स सुरू झाल्यानंतर तो दाढीवाला मुलगा, हा तू चुकला. त्यानंतर म्युझिकला ही मुलगी कॉर्नरची, हातवरती कर, चुकलीस तू. त्यानंतर थ्रू आउट डान्स तू सगळा फॉलो करत होती पुढच्या मुलीला बघून 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 बघून. तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू सर. सचिन, हा, मला ना एक जेन्युइन प्रश्न पडलाय रे. पडलाय? हा, तुला बऱ्याच दिवसांनी प्रश्न पडलाय. पडलेला प्रश्न पार्वतीच्या फोटोमध्ये शंकराकडे काय आहे? त्रिशूल. बरोबर. विष्णू आणि लक्ष्मीच्या फोटोमध्ये विष्णूकडे काय आहे? सुदर्शन चक्र. राम सीतेच्या फोटोमध्ये रामाकडे काय? धनुष्यबाण. करेक्ट. मग आता राधाकृष्णाचा फोटो पाहिलास का तू? हा, कृष्णाकडे शस्त्रच नाहीये, कृष्णाकडे काय? बासुरी. तर असं का, म्हणजे की कृष्णाकडे कोणतं शस्त्र नाहीये? अगं अतिशय सोपं आहे हे काय आता? एकदम सोपं आहे. म्हणजे बघ, प्रत्येक जोडीमध्ये तो पुरुष आपल्या बायको सोबत आहे, त्यामुळे त्याच्याकडे शस्त्र आहे. आणि राधाकृष्णच्या फोटोमध्ये कृष्ण हा आपल्या सखी सोबत आहे, त्यामुळे तो मजेत आहे आणि म्हणून तो बासरी वाजवत आहे. वाटलंच होतं असंच काहीतरी फालतू बोलणार आहेस तू. अरे फालतू नाही, खरं आहे. म्हणजे काय, जे योग्य आहे, जे सरळ आहे ते मी तुला उत्तर दिलेलं आहे. आता उत्तरच जर वाकडं असेल तर आम्ही काय करायचं? पुढच्या नृत्याकडे वळायचं. करेक्ट. हा, पुढचं नृत्य आहे धनगरी गोफ नृत्य. आणि ते सादर करतायत बिरुदेव ओविकार मंडळ सांगली.
राणे सर, तुम्हाला कसं वाटलं हे नृत्य? खूप छान नृत्य केलेलं आहे. सगळे पारंपरिक कलाकार आहेत आणि पारंपरिक तुमचं नृत्य आहे. आणि गोफ नृत्य फार कठीण आहे. तसं खूप लोक प्रयत्न करतात, पण विणताना बरोबर विणतात, पण सोडवताना चुकतात खूप जण. आणि कमी स्टेप असल्या तरी आणि तुम्ही इथे नाचाचं ते सोडवत होतात. आणि मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे ढोलाच्या तालावरती तुम्ही ते चेंजेस बदलत होता सगळे. खूप चांगलं वाटलं. धनगर समाजामध्ये आणखी कुठली कुठली नृत्य आहेत? गोप नृत्य आहे, धनगरी नृत्य आहे. धनगरांचं गोलगाजी जे असतं गजीगाय, त्याला गजीगाय बोलतात. आणि गजासारखे सुरात सुलो असतं, परत पिढ लागतं त्याला. ते अशी ती गोल गजीगाय असते. पुन्हा गोप नृत्य आहे, पुन्हा कैपट नृत्य आहे, धनगरी पारंपरिक गाणी आहे, ववे आहे त्या पारंपरिक धनगरी देवाच्या. त्याला तुमचं अभिनंदन, धन्यवाद. सुभाष सर, आपल्याला हे नृत्य कसं वाटलं? वाह, क्या बात आहे. बनगर साहेब, जोरदार. राणे सरांनी विचारलं, त्याचे तुम्ही छान उत्तरं दिलीत. कुठल्या कुठल्या प्रकारचे ही धनगरी नृत्य असतात? अजून काही प्रकार आहेत का जे आम्हाला माहित असलेलं? एक टिपरी आहे, समई आहे, बरोबर ना? हो, बरोबर. हे नंतर झालं. सुरुवात म्हणजे गजीगाय बसतो. अच्छा, धनगरी गजीगाय. आणि पुन्हा गोप हे आम्ही रानात बघूनच केला. गोप मुलांनी आमच्या मेंढराची कोकरी बारकी बारकी बच्ची बांधली होती डांबाला. म्हणजे असं डांब, वाघरचा डांब असतो ना, ते वाघर खाली सोडायची, त्या डांबाला कोकरी बांधायची, मेंढर हलवून घेऊन जायची. अच्छा, त्या कोकराने अशा उड्या मारायला बघून आमच्या पोरांनी असं चालू. अच्छा. आणि आम्ही काय राजकारणात कुठं हे गोप बघायला आम्ही कुठे गेलोच नाही बाहेर. ओके. आम्ही असं म्हणजे फेट बांधून देवाची फेटा आलेली आहे तिथे. दसऱ्यात 9 दिवस उत्सव चालतो. अच्छा, 9 दिवस रात्रभर देवा पुढे नाचायचं. मेंढर राखत रात्रभर लांडगं येऊ नये, वाघ येऊ नये म्हणून मेंढराच्या चारी बाजूने उभा राहायचं, नाचायचं आणि देवाची गाणी गायची. या तुम्ही ज्या कांबळ्या घेतलेल्या आहेत त्याचं काय प्रतीक आहे असं? मेंढराच्या लोकरीच आहे. ही भिजत नसते, ह्यातनं थंडी वाजत नसते. अच्छा. आणि याला काही याला बाधा नसते. देवाला कुठेही चालते. हातरून बसायला चालते, खांद्यावर घ्यायला चालते, देवाच्या खांद्यावर असते. कांबळा ही म्हणते त्याला. हे ढोल जे आहेत ते कसले असतात? ती पूर्वी लाकडाची होती. लाकडाचे होते. ती लाकडाची रानात काढायची, त्याला चमडी लावायची. बोकडाचं, शेळीचं. अच्छा, एका साईडला बोकडाचं, एका साईडला शेळीचं. तुमच्या बी कोणाला ओव्या गाता येतात का? होय. भारतय भूमीला, भारतबाय भूमीला, तिरंगीय झेंड्याला. बरानुय मांडल भारतय भूमीला, तिरंगी बाय झेंड्याला, राष्ट्राच्या ध्वजाला. दिल्या दोघाला, गात्या माझ्या या गुरुला, मार्ग दावल्या धन्याला. मामाई या बापाला, बसलेल्या सबला, शायराचा या मुजरा, हात दोन्ही जोडोना. शायराचा या मुजरा, हात दोन्ही जोडून. तुम्ही ते आलात, चांगलं तुमचा डान्स, तुमचं नृत्य दाखवलं, पारंपरिक नृत्य दाखवलं, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.
तर मंडळी आम्ही पटकन जातो आणि पटकन येतो एका छोट्याशा ब्रेक नंतर. भेटूया लगेच. पारंपरिक कशाला म्हणतात तर याला म्हणतात. तुमच्या लुंग्या शिवलेल्या आहेत. तुम्ही सगळे पुरुष मंडळी ना अगदी बदमाश असतात. प्रसारण 22 डिसेंबर सायंकाळी 7:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. तर मंडळी ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे. तर चला लगेच पुढच्या कार्यक्रमाकडे वळूयात. पुढचं नृत्य आहे त्रिपुरातील गोरिया नृत्य आणि ते सादर करणाऱ्या ग्रुपचं नाव आहे जय मल्हार ग्रुप पालघर. नों उत्तर तंग दक्षिण तंग पूर्व तंग पश्चिम तंग 7 समुद्र 13 नदी पार तंखानो नों फाय आसो फायदि बाबा गरिया सिनि बांगै नों दन्तबदि जन्तबदि सिनि हांख्राय जतनि बांगै तो फायदि दो बाबा गरिया. O baba yoy, o baba yoy, baba Goria Raja yoy, o baba yoy, o baba yoy, o baba yoy, baba Goria Raja yoy, o baba yoy, o baba yoy, baba Goria Raja yoy, o baba yoy, baba Goria Raja yoy, o baba yoy, baba Goria Raja yoy. Gomati ni tui bai nono ya kung sujago o baba yoy baba Goria Raja yoy. Gomati ni tui bai nono ya kung sujago o baba yoy baba Goria Raja yoy. Jantobodi o baba yoy baba Goria Raja yoy. Baba yoy baba Goria Raja yoy. O baba yoy baba Goria Raja yoy. O baba yoy baba Goria Raja yoy. My barto body kul barto body o baba yoy baba Goria Raja yoy. Baba yoy baba Goria Raja yoy. O baba yoy baba Goria Raja yoy. O baba yoy baba Goria Raja yoy. O baba yoy baba Goria Raja yoy. Baba yoy baba Goria Raja yoy. O baba yoy baba Goria Raja yoy. O baba yoy baba Goria Raja yoy. Horduk sabai di o baba yoy baba Goria Raja yoy. Baba yoy baba Goria Raja yoy. Baba yoy baba Goria Raja yoy. O baba yoy baba Goria Raja yoy. Duk se be tain de rozong be. Uparani buri siklaro mekang somber balore balo jana hine bo phaya nona hine bo phaya
sini di dale khaklai hinba bono naina si phaigo bono naina si phaigo o balore balo 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 balore balo balo balore balo balo sikla sikli khasana ngai to puti bilai kha mug mahaplog lupe biya ha katri lupe mug mahaplog lupe biya ha katri lupe uparni prisikla ro khadute lupe lupe khadute lupe lupe balore balo 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 balore balo balo balore balo 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 balore balo balo hey 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 खूपच वेगळा लोकनृत्याचा प्रकार तुम्ही इथे सादर केलाय आणि प्रयत्न केलाय. तर बघूया आता तुमचा प्रयत्न आपल्या परीक्षकांना कसा वाटतोय ते. तर मी सगळ्यात आधी विचारते सुभाष सरांना. सर, तुम्हाला कसं वाटलं हे नृत्य? वा वा, मस्त. एकंदरीत प्रकार छान वाटला. मला सांगा, त्रिपुरामध्ये कधी केला जातो? त्रिपुरामध्ये हा वैशाख महिन्यात केला जातो, जेव्हा ही जमातिया जी जमात आहे त्यांची त्रिपुरामधली, ते शेतकरी जमात असते आणि ती पेरणीच्या वेळेस तेही पूजा करतात. तर हे जे तुम्हाला दिसतंय ते गोरिया बाबा म्हणतात त्यांना. म्हणजे त्रिशूल लावला आहे त्याचं कारण असं आहे की ते शंकराला पूजतात, ही जी जमात आहे. तर ती पेरणी करण्याच्या वेळेस आणि ही एक पूजा असते की पीक चांगलं यावं, त्यासाठी केली जाते. सर, कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट वाजवले जातात यात? हे बांबूच्या स्टेम्सनी बनवलेलं जातं, त्याला खांब म्हणतात. ती एक इन्स्ट्रुमेंट आहे. आणि ही जी दिसते त्याला बालिंग म्हणतात त्रिपुराच्या ट्रायबल भाषेत. पण ते शेती करताना भात वगैरे झाडण्यासाठी वापरलं जातं. आणि फ्लूट वापरतात. ड्रम नाही वापरला जात? ड्रम असतं. मला असं वाटतं की यात सगळे जी लोक ही सादरीकरण करतात हे सगळेजण कोरस गात असतात, जे आम्हाला माहिती आहे. पण हे कुठे दिसलं नाही, एकही जण गात नव्हता. मला असं वाटतं की त्यात जे आम्हाला माहिती आहे त्यात काही मुद्रा वापरल्या जातात. बरोबर. त्या किती वापरल्या जातात? एकूण सर 24 पेक्षा जास्त मुद्रा असतात. आणि त्या काय सांगतात त्या मुद्रा? मुद्रा म्हणजे प्राणी किंवा आपल्या वातावरणातले किंवा एन्व्हायरमेंट मधले जेवढे पण फीचर्स आहेत, बर्ड्स किंवा माती म्हणा, नदी म्हणा, ते सगळं डिपिक्ट करतं. तुम्ही वापरल्या? हो. कुठे? सर, ही जी स्टेप होती ते बर्ड्स साठी होती. असं तुम्हाला वाटलं? हो. काय असतं की ज्या वेळेला ह्या काही गोष्टी पारंपरिक आपण म्हणतो त्यावेळेला त्या प्रॉमिनंट दिसल्या पाहिजेत, त्या सगळ्या मुद्रा दिसायला पाहिजेत. त्या नाही दिसल्या. अजून त्यावर विचार केला गेला पाहिजे होता. जसं तुमचा डान्स सुरू झाला, सर्कल केलं, सर्कलमध्ये ही ताई, हातवरकर ताई, हां तू पहिली चुकली. 2 लाईनमध्ये ज्या वेळेला तुम्ही आलात, हे सगळं चालू होतं, तेव्हा पहिला मुलगा चुकला, तो पहिला वळला. कोण होता तो? हां. ओव्हरऑल डान्सचं जे कोरिओग्राफी तुम्ही डिझाईन केली होती त्या सिंक्रोनायझेशन नव्हतं. तुम्ही तुमचा प्रयत्न केलाय,
पण आम्ही ज्या काही तुम्हाला टिप्स देतोय त्याच्यावरती विचार करा आणि जर का पुढे आलात तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या पद्धतीने इथे तुम्ही तुमचा डान्स सादर करा. ऑल द बेस्ट. राणे सर, आपल्याला हे नृत्य कसं वाटतं? मी पण हेच म्हणेन की प्रयत्न खूप छान केला तुम्ही. आता नृत्य म्हटल्यानंतर ताल हा महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा एंट्री घेतली निशाणाबरोबर, म्हणजे गोरिया बाबाबरोबर एंट्री घेतली, सगळे आपले नॉर्मल चालत आले, रिदम वाजतोय, पाठीमागे रिदम वाजतोय आणि तुम्ही अशा आरामात चालत येतो, तर ते तालातच यायला पाहिजे ना. मला याच्यामध्ये काही स्टेप अशा मॉडर्न वाटल्या, म्हणजे त्याच्यात त्या सूट होत नाही. बाकी तुमचा प्रयत्न खूप चांगला होता. एक वेगळा प्रकार तुम्ही आम्हाला या ठिकाणी दाखवला आहे, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. तर सचिन, आजची 4ही नृत्य झाली आहेत. येस. मग आता वेळ आहे निकालाची. हा, पण एक मिनिट. आज जरा एका वेगळ्या पद्धतीने आपण इथे निकाल सादर करणार आहोत. हे बघ, इथे काही विचित्र प्रकार करायचा नाहीये सर. अगं विचित्र नाही ग, मग? जरा बघ मजा. अच्छा, काय बरं? आपण आधी पहिल्या 2 ग्रुप्सना इथे मंचावर आमंत्रित करूया. ते का बरं? हा, म्हणजे आधी बघूया ना त्या 2 ग्रुप्सचं काय झालंय, मग उरलेल्या 2 ग्रुप्सना बोलू, मग बघूया त्यांचं काय झालंय. जरा वेगळं काहीतरी. चालेल. तर पहिल्या 2 ग्रुप्सना मी मंचावर आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं या मंचावर स्वागत करूया. हेरंब ग्रुप वरळी मुंबई आणि आई एकविरा कला मंच विरार. सचिन, आता तू म्हणाल्याप्रमाणे आपले दोन्ही संघ इथे मंचावर आलेले आहेत. येस. मग आता निकालासाठी आपण आपल्या दोन्ही परीक्षकांनाही मंचावर बोलवूयात. येस. तर मग मी दोन्ही परीक्षकांना विनंती करते की सर, आपण मंचावर यावं आणि आजचा निकाल जाहीर करावा. तुम्हा दोन्ही परीक्षकांचं मंचावर स्वागत. सर, आजची 4ही नृत्य सादर झालेली आहेत. त्यापैकी हे 2 ग्रुप्स आता इथे मंचावर उपस्थित आहेत. आणि तर सांगा, यांच्यापैकी कोणी डेंजर झोनमध्ये आहे, कोणी आउट झालेला आहे, बाहेर गेलेला आहे, का दोन्ही ग्रुप पुढे गेलेले आहेत, का दोन्ही ग्रुप बाहेर गेलेले आहेत? कसं असं सचिन की प्रत्येक वेळेला सगळ्याचे परफॉर्मन्सेस चांगले झालेले असतात असं काही नसतं. कारण आम्ही आता पाहिलंच असेल की दोन्ही ग्रुपबद्दल आम्ही त्यांच्या चुका सगळ्या सांगितलेल्या आहेत. काय होतं की स्पर्धा म्हणून याच्याकडे पाहिलं तर सगळे नियम किंवा त्याचं पारंपरिक किंवा त्याची जी ऑथेंटिसिटी आहे ते पाळायलाच पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आज आत्ता जे इथे रंगमंचावर आहेत त्या दोघांमध्ये मला कोणी स्ट्रॉंग वाटलं नाही वैयक्तिक. जी पुढे जाणारी नृत्य आहेत ती खूप चांगलीच असायला पाहिजेत, की जे प्रेक्षकांनी पण ते मान्य केले पाहिजे की ही खूप चांगली नृत्य आहेत म्हणून मग अशा निर्णयावरती मी आलो. मी स्वतः, अर्थात आम्ही दोन्ही परीक्षकांनी एकत्र विचार केलेला आहे आणि आम्ही ठरवलेलं आहे या ग्रुपपैकी कोळी नृत्य आजच्या स्पर्धेतून बाहेर जाणार आहे. मग आता गेंडी नृत्याबाबतीत तुमचा प्रयत्न तसा चांगला होता. आणि काठीवरचं सर म्हणतात त्याप्रमाणे मी स्वतः डान्स केलेला आहे. तर मला असं थोडंसं वाटतंय की त्यांना पुढच्या पिढीत पाठवावं. चला मग आपण या ग्रुपला पुढच्या पिढीसाठी घेऊया. अरे वा. तर आता पुढचे 2 ग्रुप्स मंचावर आलेले आहेत आणि या 2 ग्रुप्स पैकी यांचं काय होतंय आता आपण हे पाहूयात. तर सर, आता यांचा काय निकाल आहे तुम्ही सांगावा. पुढे जाणारा जो ग्रुप आहे तो गोप नृत्य. यांनी यळकोट यळकोट जय मल्हार म्हटलंय, पण खऱ्या जय मल्हार ग्रुपचं काय झालंय? माझा सल्ला असेल तुम्हाला की आम्ही दिलेल्या टिप्सचा नीट विचार करा आणि नेक्स्ट टाइम किंवा पुढच्या वेळेला कुठे स्पर्धेत भाग घ्याल किंवा या मंचाशी तुमचा काही संबंध आला तर चांगलं नृत्य सादर करा. तर म्हणजे जय मल्हार ग्रुप आज या फेरीमध्ये बाद होतो आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? तुमच्या काही सूचना, प्रतिक्रिया आम्हाला द्यायला अजिबात विसरू नका. पण त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे निर्माता धीनाधीनधा, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आणि आमचा ईमेल आयडी आहे dhinadhindha@gmail.com. पुन्हा भेटूयाच याच दिवशी याच वेळी
फक्त 1 तासापूर्वी. आणि हो, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या शेजाऱ्यांची सुद्धा. आणि हो, पाहायला विसरू नका तुमचा आमचा आवडता कार्यक्रम धीनाधीन धा. धिना धिना